प्रभाग 9 मधील विविध रस्ता कामांचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न. आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते रस्ता कामाचा शुभारंभ. याबाबत अधिकृत तहसीकी आज दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता आजबे नगर साक्री रोड धुळे या ठिकाणी प्रभाग क्रमांक 9 मधील विविध रस्ता कामांचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी खासदार सुभाष भामरे, जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबडकर, महापौर सौ मायादेवी परदेशी, उपमहापौर सौ ज्योत्स्नाताई पाटील, गटनेत्या किरणताई कुलेवार, नगरसेविका लताताई पोद्दार सोनार, नगरसेविका पूनम सिरसाट, नगरसेवक संजय जाधव, नगरसेवक प्रदीप बैरागी आदींच्या उपस्थितीत व सर्व स्थानिक नागरिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी या रस्ता कामाचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला. आजबे नगर मधील उर्वरित रस्ते तसेच जय भोले किराणा ते शिवनेरी कॉलनी व वसुंधरा नगरातील रस्त्यांची कामे असे एकूण 30 ते 40 वर्षापासून प्रलंबित असलेले सर्व रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली असून त्या कामाचा शुभारंभ आज धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला. तर यासाठी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांच्या प्रयत्नातून सामाजिक कार्यकर्ते दिनेश पोद्दार यांच्या पाठपुराव्याने नगरसेवक संजय जाधव, प्रदीप बैरागी, पूनमताई सिरसाट, लताताई सोनार पोद्दार यांच्या सहकार्याने या ठिकाणी या प्रभागात सदर हे विविध विकास कामांचा शुभारंभ आज करण्यात आला. तर प्रसंगी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. आज नगर बाकीच्या कॉलन्यांचं रस्त्यांचं या ठिकाणी व्यासपीठावर आमचे सर्वांचे मार्गदर्शक माजी आमदार ज्येष्ठ नेते आदरणीय बाबासाहेब राजवर्धनजी कदमबांडे, शहराच्या प्रथम नागरिक आमचे आईसाहेब मायादेवी परदेशी, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे अध्यक्ष गजेंद्र शेठ, उपमहापौर, सर्वच नगरसेवक आणि व्यासपीठ काही वर्षापासूनचं या पूर्ण कॉलनी एरियामध्ये पूर्णच या प्रभाग नंबर आत्ताचा 9 जुना नेरकर 16 त्याच्या पहिले भाग मागच्या वेळेचा 14 नेरकरला सर्व माहिती आहे. तेव्हापासूनचं सर्व बॅकलॉग या भागात त्या ठिकाणी होतं. परंतु आपण टप्प्याटप्प्याने गेल्या 7 वर्षापासून हा पूर्ण भाग चांगल्या प्रकारे या ठिकाणी रस्ते आपण केलेले आहेत, लाईट लावलेले आहेत आणि आता उरलेले कामही या 5 वर्षाच्या आत सर्व या ठिकाणी होऊन जाणार. पाण्याचा प्रश्न आहे. आता आम्ही जागा शोधून टाकलो. तुम्हीच जागा द्यायची, नाही तर पाण्यापासून वंचित राहायचं. कारण की तुमच्या भागातल्या लोकांनी फार विरोध केला. पाण्याची टाकी कुठंच होऊ देत नाही आहे. सर्वजण म्हणतात ओपन स्पेस खराब होईल, ओपन स्पेस वाया जाईल. ती ओपन स्पेस राहू दे आणि पाण्याविना राहा. मग काहीतरी एकच गोष्ट होईल. तर कोणाच्या खाजगी प्लॉटवर तर आपण टाकी बांधू शकत नाही. तर जागा तुम्हीच द्यायची आणि तुम्हीच ठरवायचं का कुठं तुम्हाला पाण्याची टाकी या भागात बांधायची. त्याला बांधायलाही कमीत कमी 8 महिने. ती छोटी पाण्याची टाकी नाही. तर ती जागा तुम्ही द्यायची आणि ताबडतोब पाण्याची टाकी बांधून देऊ आणि नंतर तुम्हाला पाण्याची समस्या त्या ठिकाणी राहणार नाही. राहिले बाकीचे विषय ते सर्व आपण कामं केले. तुम्ही 4 नगरसेवक आमचे निवडून दिले, त्याच्या पहिलेही निवडून दिले, आत्ताही निवडून दिले. त्याबद्दल मी कॉलनीच्या सर्व नागरिकांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्याला एक खात्री देतो, आश्वासन देतो, आपले जेही कामं असतील आमचे जे 4 नगरसेवक आहेत ते नक्कीच आपले कामं पूर्ण करतील. कुठलंच बॅकलॉग आपलं राहणार नाही हे मी आपल्याला आश्वासन देतो. आणि बोलून आमचा सत्कार केला, मान दिला, त्याबद्दल आम्ही सर्वांचं मनापासून आभार मानतो.